बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला। त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करत काकांच्या पक्षावर आणि चिन्हावर दावा केला। हा वाद सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगासमोर असताना आता कर्नाटकातील JDS पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्षावर दावा केल्यानं कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची पुनरावृत्ती झाली आहे। दरम्यान JDSने भाजपबरोबर युती केल्यानं JDSचे प्रदेशाध्यक्ष नाराज आहेत। त्यामुळे पक्षात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। प्रदेशाध्यक्षांनी पक्षावर दावा केलाय। कर्नाटक JDS प्रमुख CM इब्राहिम म्हणाले की त्यांच्यासोबत असलेले लोक खरे आहेत आणि JDS भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होणार नाही। ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना CM इब्राहिम म्हणाले, ज्यांना आमच्यासोबत यायचं आहे ते येऊ शकतात, ज्यांना जायचं असल्यास ते जाऊ शकतात। किती आमदार कोणाकडे जातात ते बघू। मी कर्नाटक JDSचा अध्यक्ष आहे, मी भाजपसोबत युती करणार नाही। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर बेताल वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात। पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा लांडगा म्हणून उल्लेख केला होता। यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं। आता पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा फालतू म्हणून उल्लेख केलाय। जयंत पाटील यांच्यासारख्या फालतू माणसावर मी बोलत नाही असं टीकास्त्र गोपीचंद पडळकरांनी डागलंय। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू असा उल्लेख करत टीका केली होती। यानंतर गोपीचंद पडळकरांवर अजित पवार गटाकडून समाचार घेण्यात आला होता। आता पुन्हा गोपीचंद पडळकर यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले। महाराष्ट्रात कुठला लांडगा भांडण लावतो हे सर्व लोकांना माहिती आहे। रिपाई पक्षाचे तुकडे कुठल्या लांडग्यानं केले, BK यांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला, धनगरांना ST ऐवजी NTचा दाखला कुठल्या लांडग्यानं दिला, असे सवाल उपस्थित करत पडळकरांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला। याबद्दल प्रश्न विचारल्यावर जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांसारख्यांवर बोलत नसल्याचं सांगितलं होतं। याला गोपीचंद पडळकरांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबत विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होत आहे। यावर न्यायालयानेही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढलेत। परंतु नार्वेकर यांनी घटनाबाह्य काय कृत्य झालं ते समजल्याशिवाय कारवाई कशी करणार असा सवाल केलाय। अपात्र आमदारांच्या सुनावणी वेळापत्रकासंदर्भात ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांवर सतत आरोप केला जातोय, पण त्यात काही बदल झालेत का यावर राहुल नार्वेकर म्हणाले, आज सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी होणार आहे। विधिमंडळ, विधानसभेचे सचिव, विधानसभा अध्यक्षांची भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडली जाणार आहे। सर्वप्रथम आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नियमबाह्य किंवा घटनाबाह्य काय कृत्य झालंय। ते जर समजलं नाही तर पुढची कारवाई कशी काय होऊ शकते। सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर या संदर्भात स्पष्टता प्राप्त होईल। सर्वोच्च न्यायालयाने नवे वेळापत्रक देण्यास सांगितलं होतं। या प्रश्नावर राहुल नार्वेकर म्हणाले, आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात थोड्या वेळात सुनावणी होणार आहे। आमचा जो युक्तिवाद आहे सर्वोच्च न्यायालयात केला जाईल, तोपर्यंत वाट पाहावी अशी प्रतिक्रिया दिली आहे। जगात असणाऱ्या 32 देशांमध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे। तसंच भारतात पण समलिंगी विवाहाला मान्यता द्यावी या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। 11 मे रोजी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती। न्यायालयाने सुमारे 10 दिवस चाललेल्या सुनावणीनंतर या प्रकरणावरील निर्णय राखून ठेवला होता। अखेर सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाहाला कायदेशीरदृष्ट्या मान्यता देण्यास नकार दिलाय। भारतात सुद्धा समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात यावी या संदर्भातील याचिका दाखल करण्यात आली होती। सुनावणीत याचिकाकर्त्यांनी समलिंगी लग्नाला कायदेशीर मान्यता मिळावी असा आग्रह धरला होता, तर केंद्र सरकारने समलिंगी जोडप्यांना विवाहाचा दर्जा न देता त्यांना काही अधिकार देण्याचा विचार केला जाऊ शकतो असं म्हटलं होतं। मे महिन्यात या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणी आज निकाल सुनावण्यात आला। सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाहाला कायदेशीरदृष्ट्या मान्यता देण्यास नकार दिलाय। राज्यात शिक्षकांच्या 30,000 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे।
आत्तापर्यंत बिंदू नामावली आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या 23 जिल्ह्यातील रिक्त पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येते. दरम्यान राज्यातील लाखो उमेदवारांचं रिक्त पदांच्या जाहिरातीकडे लक्ष लागलंय. गेल्या काही वर्षापासून राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया रखडलेली होती, पण आता अखेर शिक्षक भरती प्रक्रियेला मुहूर्त मिळाला असून 23 जिल्ह्यातील रिक्त पदांच्या शिक्षक भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. या संदर्भात तारीख जरी अद्याप निश्चित करण्यात आलेली नसली तरी या संदर्भात तातडीची पावलं राज्य सरकारकडून उचलण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. आत्तापर्यंत बिंदू नामावली सोबतच इतर काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती मंत्री दीपक केसरकरांनी दिली आहे. तसंच राज्यातील शिक्षण भरती प्रक्रियेसंदर्भातील संकेतस्थळ असलेल्या पवित्र संकेतस्थळामार्फत प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहितीही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी देशाच्या फाळणीबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद सुरू झालाय. यातच हैदराबादचे खासदार आणि MIMचे प्रमुख असुद्दीन ओवैसी यांनी हैदराबादमध्ये केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय बनलाय. भारताची फाळणी होणं ही ऐतिहासिक चूक होती. भारताची फाळणी व्हायला नको होती, मात्र दुर्भाग्यानं असं घडलं आणि देशाची फाळणी झाली. जे व्हायला नको होतं असं ओवैसी यांनी म्हटलंय. दरम्यान समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदू महासभेमुळे देशाची फाळणी झाली असं म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता ओवैसी म्हणाले, देशाची फाळणी होणं ही एक ऐतिहासिक चूक होती. देशाची फाळणीच व्हायला नको होती. दुर्दैवानं हा निर्णय घेतला गेला आणि देशाचं विभाजन झालं. देशाची फाळणी कशी झाली याचं उत्तर मी सविस्तर देऊ शकतो, मात्र ही एक ऐतिहासिक चूक एवढं मी एका ओळीत सांगू शकत नाही. यावर जर डिबेट ठेवलं तर देशाच्या विभाजनाला खरे जबाबदार कोण आहेत हे मी सांगू शकतो. तुम्ही इंडिया विन्स फ्रीडम हे मौलाना आझाद यांचं पुस्तक वाचलं पाहिजे असं ओवैसी म्हणाले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.